सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बघा, की स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतील. त्यासाठी तर आपल्यावर स्वामी महाराज कसे प्रसन्न होतील तर बघा, आपल्याला फक्त रात्री झोपण्यापूर्वी एक काम करायचं आहे, की जे स्वामींना खूप आवडतं आणि त्यामुळं स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील. आपल्याला त्यांचा एक कृपाआशीर्वाद मिळेल आणि आपल्यासुद्धा आयुष्यातील अडचणी संकट हे दूर होतील बघा. तर ते काम कोणतं आहे या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत बघा आणि आजकालचं जीवन हे खूप धावपळीचं आहे. दिवसभरामध्ये आपल्यासोबत खूप अशा गोष्टी घडत असतात बघा. आपल्याला काही चांगली लोक भेटतात, काही वाईट लोकसुद्धा भेटतात. काही वेळेला आपल्या आयुष्यामध्ये बघा खूप अशा संकटे असतात. दिवसभराचं टेन्शन असतं, डोक्यामध्ये खूप असंख्य असे विचार असतात. कारण दिवसभर आपण कामानिमित्त बाहेर असतो आणि धावपळीचं जीवन आहे बघा आपलं. त्यामुळं आपल्या डोक्यामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घेऊन टेन्शन असतं, विचार असतात आणि हे सर्व आपण दिवसभर ह्यातून जात असतो. तर जेव्हा आपण बघा सायंकाळच्या वेळेला जेव्हा आपण जॉबवरून किंवा काही काम करून जेव्हा आपण आपल्या घरी येत असतो बघा, आपण जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा फक्त तुम्हाला 1-2 ते 3 मिनटंच आपल्याला घरामध्ये रात्री झोपण्यापूर्वी हे काम करायचं आहे बघा, की स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम राहील. स्वामींचा एक कृपाआशीर्वाद जर तुमच्यावरती राहिला तर तुम्हाला प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून मार्ग नक्कीच मिळेल. सवय लावून घ्या आजपासूनच. तुम्ही जर माझा व्हिडिओ आज बघत असाल तर नक्कीच प्रत्येक स्वामी भक्तांनी ही सवय लावून घ्या. कारण जेव्हा तुम्ही ही सवय जर दररोज करणार हे काम, तर तुमच्या आयुष्यातील सकारात्मक तर वाढत जाणार, शिवाय तुमच्या डोक्यातील जे विचार असतात, जे नकारात्मकता असते, ती सर्व दूर होत जाणार बघा. आणि तुम्हाला एक सतत वाटत राहणार की आपल्यावरती आपल्या स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे आणि स्वामींवरचा विश्वाससुद्धा तुमचा घट्ट होत जाणार. यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं रात्री झोपण्यापूर्वी हे काम नक्की करायचं आहे बघा. हे काम केल्यामुळं बघा आपल्या मनामध्ये एक सकारात्मक निर्माण होते, आपल्याला नवीन विचार करण्यासाठी प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या स्वामींसोबत सुद्धा आपलं नातं हे घट्ट होत जातं बघा. तुम्हाला एक सांगते की आपण सर्व स्वामी भक्त आहोत, पण काही स्वामी भक्तांकडनं काही सेवासुद्धा दिवसभर होत नाही. मग बघा काही वेळेला स्वतःसाठी सुद्धा वेळ नसतो. पण अशा स्वामी भक्तांनी सुद्धा संध्याकाळच्या वेळेला रात्री झोपण्यापूर्वी हे काम नक्की करा. तर आता आपल्याला काम कोणतं करायचं आहे बघा. तर आपल्याला ना रात्री जेव्हा आपण जेवण वगैरे करतो आणि झोपण्यापूर्वी आपल्याला देवघराजवळ जायचं आहे, आपल्या स्वामी महाराजांजवळ बसण्यासाठी आसनसुद्धा घ्यायचं आहे, स्वामींना मुजरा करायचा आहे, डोळे बंद करायचे आहेत आणि तुम्हाला स्वामी महाराजांचं 21 वेळा नामस्मरण करायचं आहे बघा. 21 वेळा तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही 108 वेळासुद्धा करू शकता, म्हणजे एक माळसुद्धा करू शकता. एक माळ करणं जरी शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळा करू शकता किंवा तुम्ही 21 वेळा करू शकता. पण जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण तेव्हा तुम्हाला पूर्णपणे मन एकाग्र करायचं आहे. डोक्यामधले सर्व विचार बाहेर काढायचे आहेत. डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ, विचारांचं वादळ ठेवायचं नाही. मन एकाग्र करायचं आणि फक्त नामस्मरणाकडेच आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे बघा. खूप म्हणजे खूप महत्त्वाचं काम आहे. प्रत्येक स्वामी भक्तांना ही दररोजची सेवा आहे असं समजा. प्रत्येक स्वामी भक्तांना दररोजचा रात्री झोपण्यापूर्वी हे नक्की घरामध्ये करा बघा. तुम्हाला हळूहळू ना अनुभव नक्कीच येणार बघा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुद्धा बदल झालेला असणार. तुम्ही सुद्धा तुमच्या मनामधील सुद्धा नकारात्मक दूर झालेले असणार. तुम्ही चांगले विचार करू लागले असणार. तुमच्या मनामध्ये एक प्रकारे ऊर्जा निर्माण झालेली असते बघा. कारण दिवसभर आपण खूप धावपळीचं जीवन जगत असतो, दिवसभर खूप टेन्शन असतं आणि ज्या वेळेला आपण स्वामी महाराजांजवळ नामस्मरण करतो तेव्हा हे नकारात्मकता, वाईट गोष्टी या सर्व आपल्यातून निघून जात असतात बघा. तर त्याच वेळेला आपल्याला स्वामींना एक छोटीशी प्रार्थनासुद्धा करायची आहे बघा. हात जोडायचा आहे आणि स्वामींना पुन्हा म्हणायचं आहे की स्वामी महाराज तुम्ही माझे गुरु आहात, तुमची कृपा माझ्यावरती राहू दे, माझ्या कुटुंबावरती राहू दे. सर्वांना सुख समाधानी ठेव, सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवा आणि माझ्या आयुष्यामध्ये मला ज्या माझ्या इच्छा आहेत, ज्या मनोकामना आहेत त्यासुद्धा नक्कीच पूर्ण करा. दिवसभरामध्ये माझ्याकडनं ज्या पण चुका झालेल्या आहेत त्या चुकांसाठी मला क्षमा करा. माझ्याकडून जर कुणाचं मन दुखवलं गेलं असेल तर त्यासाठी सुद्धा मला क्षमा करा. अशी एक छोटीशी स्वामींजवळ हात जोडून प्रार्थना. पण नामस्मरणामध्ये खूप प्रचंड अशी शक्ती आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करत असतो ना त्यावेळेला आपल्या मनातील वाईट गोष्टी, वाईट नकारात्मकता सर्व दूर निघून जात असते. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या देवघराची तर जेव्हा आसन घेऊन नामस्मरण करतो बघा, ती खूप चांगली गोष्ट आहे. आता आपण उठता, बसता, चालता, बोलता तर नामस्मरण करत असतो,
पण जेव्हा दिवसभराच्या पूर्ण कामाचा जेव्हा आपण ताण घेऊन घरी येतो, टेन्शन घेऊन घरी येतो, पूर्ण आपण दिवसभर काम करत असतो, त्यानंतर जेव्हा आपण 5 ते 10 मिनिटच फक्त आपल्या स्वामी महाराजांजवळ, आपल्या देवघराजवळ जाऊन जेव्हा स्वामींचं नामस्मरण करतो ना, खूप म्हणजे खूप प्रचंड शक्ती आहे बघा. प्रत्येक स्वामी भक्तानं आजपासूनच ही सवय लावून घ्या आणि दररोज तुम्ही तुमच्या घरामध्ये हे काम नक्कीच करा बघा झोपण्यापूर्वी. त्यामुळं काय होईल तर तुम्हाला दुसरा जो दिवस असेल बघा, तो तुम्ही एक चांगल्या ऊर्जेनं, सकारात्मक विचारानं तुम्ही नवीन कामाला प्रेरणा घेऊन कामाला लागू शकता आणि तुमचं जे काही टेन्शन असेल ते सर्व तुमच्या मनामधून निघून जातं बघा. आणि आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी, प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराज शक्तीसुद्धा देत असतात. आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा अडचणी असतात, संकटे असतात, समस्या असतात. दररोज आपण नवीन नवीन संकटांना, समस्यांना सुद्धा सामोरे जात असतो बघा. यासाठी तुम्हाला सांगते की नक्की तुम्ही हे अशी एक सवय लावून घ्या बघा. आपल्याला काही वेळेला बघा, आपण स्वामी भक्त आहोत, पण काही वेळेला आपल्याला स्वामींची सेवा करण्यासाठी सुद्धा दिवसभर वेळ नसतो, कारण खूप धावपळीचं जीवन झालेलं आहे. तर त्या धावपळीच्या जीवनातून सुद्धा एक थोडासा वेळ काढा, एक छोटंसं काम करा आपल्या घरामध्ये. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही हे नक्की करा बघा, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील संकटे अडचणी तर दूर होतील, शिवाय स्वामींचे कृपाशीर्वाद तुमच्यावर राहील. तुमच्या मनामध्ये सुद्धा एक स्वामींविषयी घट्ट विश्वास निर्माण होईल आणि प्रत्येक संकटास लढण्यासाठी, प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच शक्ती देतील, ताकद देतील. आणि मला तर असं वाटतं की प्रत्येक स्वामी भक्तानं बघा, नाही तुमच्याकडनं सेवा होत तुम्हाला कामामुळं, पण ही छोटीशी तरी प्रार्थना नक्कीच स्वामी भक्तांना, प्रत्येक स्वामी भक्तांना करा. तुम्हाला जर हा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ जर आवडला तर एक छोटंसं हाईपसुद्धा करा, लाईक करा आणि नक्कीच शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.